नमस्कार. आज आपण भारताच्या अवकाश क्षेत्राबद्दल बोलणार आहोत, जिथे एक मोठी, शांत क्रांती घडतीये. एकेकाळी हे क्षेत्र फक्त इस्रोपुरता मर्यादित होतं, पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. खासगी कंपन्या रॉकेट लॉन्च करत आहेत, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येत आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलंय. तर हे सगळं इतक्या झपाट्याने कसं घडलं? चला, यामागची संपूर्ण गोष्ट समजून घेऊया. सुरुवात करूया एका मोठ्या आकड्याने. 44 अब्ज डॉलर्स. हा केवळ एक आकडा नाहीये, तर 2035 पर्यंत भारताच्या अवकाश अर्थव्यवस्थेला इथपर्यंत नेण्याचं हे एक मोठं ध्येय आहे. विचार करा, अवघ्या काही वर्षांमध्ये एवढी मोठी झेप घेण्याची महत्वाकांक्षा हेच या क्षेत्राची ताकद दाखवते. हा बदल नेमका किती मोठा आहे हे इथे आपल्याला स्पष्ट दिसतं. 2020च्या आधी काय होतं, तर अवकाश मोहिमा म्हणजे फक्त इस्रो आणि सरकार, म्हणजे सगळी सरकारी मक्तेदारी. आणि आता 2026 मध्ये काय आहे, तर एक गजबजलेलं व्यावसायिक केंद्र, जिथे स्टार्टअप्स नवनवीन कल्पना घेऊन पुढे येत आहेत. म्हणजे संपूर्ण खेळाचे नियमच बदलले आहेत. मग प्रश्न उरतो की हे बदल घडवणारे आहेत तरी कोण? हे आहेत आपल्या देशातले तरुण, धाडसी उद्योजक आणि त्यांची स्टार्टअप्सची नवी पिढी. हेच ह्या क्रांतीचे खरे नायक आहेत. आणि आपण इथे काही मोजक्या कंपन्यांबद्दल बोलत नाहीये. 2026च्या सुरुवातीला भारतात तब्बल 399 स्पेस स्टार्टअप्स काम करत होती. हो, 399. हा आकडाच या क्रांतीचा वेग आणि तिची व्याप्ती सांगण्यासाठी पुरेसा आहे. ह्या गर्दीमध्ये काही नावं तर आता चांगलीच ओळखीची झाली आहेत, जसं की स्कायरूट एरोस्पेस, जे लहान उपग्रहांसाठी जणू काही टॅक्सी सर्व्हिस चालवत आहे, किंवा अग्निकुल कॉस्मॉस, ज्यांनी जगातलं पहिलं सिंगल पीस 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन बनवून कमाल केलीये. आणि पिक्सेल किंवा दिगंतरासारख्या कंपन्या तर अवकाशातून मिळणाऱ्या डेटाच्या मदतीने पृथ्वीवर शेतीपासून ते अवकाशातल्या सुरक्षेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल घडवत आहेत. म्हणजे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे फक्त रॉकेट उडवण्यापुरतं मर्यादित नाहीये. या कंपन्या आपल्या भविष्यासाठी आवश्यक असलेला डेटा, सुरक्षा आणि निरीक्षणाची एक नवीन व्यवस्था तयार करत आहेत. आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. पण साहजिकच प्रश्न पडतो की एवढा मोठा बदल आपोआप तर घडला नसेल. या स्टार्टअप्सना बळ कुठून मिळालं? तर यामागे आहे सरकारचं एक मोठं आणि नियोजनबद्ध पाऊल. पाहूया ते काय आहे. या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, इनस्पेस. सोप्या भाषेत सांगायचं तर हा स्टार्टअप्ससाठी एक सुपर हायवे आहे. हा हायवे त्यांना थेट इस्रोच्या अनेक वर्षांच्या अनुभवाशी, त्यांच्या जागतिक दर्जाच्या सुविधांशी आणि तयार तंत्रज्ञानाशी जोडतो. म्हणजे आता मदतीसाठी 100 ठिकाणी खेटे घालायची गरज नाही, सगळं काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आणि नुसता हायवे बनवून सरकार थांबलं नाही, तर त्यावर वेगाने धावण्यासाठी इंधनही पुरवलं आहे. हा आहे 1000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड. हा फंड या कंपन्यांना इथे भारतातच मोठं होण्यासाठी आर्थिक ताकद देतो. आणि इतकंच नाही, तर या व्यतिरिक्त 500 कोटी रुपयांचा टेक्नॉलॉजी अडॉप्शन फंडसुद्धा आहे. याचं काम आहे नवनवीन कल्पनांना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रत्यक्षात आणायला मदत करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार फक्त चेक लिहून देत नाहीये, तर ते एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करते. थेट गुंतवणूक आहे, इस्रोचं तयार तंत्रज्ञान आहे, त्यांच्या चाचणी सुविधा वापरण्याची संधी आहे आणि कायदेशीर मार्गदर्शनसुद्धा आहे. सगळं काही एकाच छताखाली. ठीक आहे, मग या सगळ्या सरकारी प्रयत्नांचं आणि स्टार्टअप्सच्या मेहनतीचं फळ काय मिळालं? तर त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हे नवं मॉडेल केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात यशस्वीपणे अवकाशात झेप घेत आहे. जरा या टाईमलाईनवर नजर टाकूया. या बदलाचा वेग पाहून थक्क व्हायला होतं. 2020 मध्ये सुधारणांना सुरुवात झाली आणि फक्त 6 वर्षात म्हणजे 2026 पर्यंत खासगी क्षेत्र रॉकेट प्रक्षेपणांमध्ये नेतृत्व करत आहे. यावरून धोरणात्मक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी किती वेगाने झाली आहे हे स्पष्ट दिसतं. या वेगाला आणखी चालना मिळाली 2024च्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे. सरकारने थेट परकीय गुंतवणुकीचे म्हणजे FDIचे नियम सोपे केले. याचा सरळ अर्थ असा की आता जगभरातील गुंतवणूकदार भारतीय स्पेस कंपन्यांमध्ये थेट पैसा गुंतवू शकतात. उपग्रहाचे भाग बनवण्यासाठी तर 100%, तर रॉकेट लॉन्च व्हेकल्ससाठी 49% गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणि यामुळे ना एक खूप मोठा धोरणात्मक बदल घडतोय. भारताची अवकाशातली ओळखच बदलतीये. पूर्वी काय व्हायचं? इस्रो परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून पैसे कमवायचं. आता काय होतंय? तर भारतीय खासगी कंपन्या संपूर्ण जगाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता बाळगत आहेत. भारत आता फक्त एक सर्व्हिस प्रोव्हायडर नाही, तर एक ग्लोबल स्पेस हब बनण्याच्या मार्गावर आहे. पण एक प्रश्न उरतोच. जगातल्या मोठमोठ्या बलाढ्य कंपन्यांची स्पर्धा करताना या भारतीय स्टार्टअप्सचं सिक्रेट वेपन म्हणजे गुप्त शस्त्र काय आहे? ते कसे टिकणार? उत्तर ह्या 2 शब्दांमध्ये आहे. किफायतशीर विश्वासार्हता. इंग्रजीत याला फ्रुगल रिलायबिलिटी म्हणतात. हाच शब्दप्रयोग भारताच्या यशाचं सार सांगतो. म्हणजे काय? तर कमीत कमी खर्चात जागतिक दर्जाची विश्वासार्ह सेवा देणं. आणि हे काही हवेतले दावे नाहीयेत. आकडे बघा. भारतीय स्टार्टअप्सची प्रक्षेपण किंमत ही जागतिक सरासरीपेक्षा जवळपास 40% कमी आहे. 40%? हा एक प्रचंड मोठा स्पर्धात्मक फायदा आहे. पण थांबा, स्वस्त म्हणजे कमी दर्जाचं असं अनेकांना वाटू शकतो. पण नाही, इथेच तर खरी गंमत आहे. ही स्वस्ताई गुणवत्तेशी तडजोड करून आलेली नाही. या कंपन्यांचा यशाचा दर 99% जास्त आहे. आणि हेच भारताचं वेगळंपण आहे. कमी खर्चात इतकी खात्रीशीर सेवा देणं. म्हणूनच आज खरा प्रश्न हा आहे की भारताने शोधलेला हा किफायतशीर विश्वसनीयतेचा मार्ग केवळ भारतापुरता मर्यादित राहील की भविष्यात संपूर्ण जगासाठी अवकाश संशोधनाचा एक नवीन आदर्श, एक नवीन ग्लोबल स्टँडर्ड बनेल? एक मात्र नक्की, भारताची ही अवकाश भरारी संपूर्ण जगाला एक नवा मार्ग दाखवत आहे.